ऑनर का नाम, ऑनर नेम, ऑनर नेम बोलो ना. अरे तुमचं एक नाव सांगणार पाठवून द्या ना इथे. त्यांना नाही नाव माहिती. एक काम करा, त्यांना तिकडे पाठवा आणि त्यांना इकडे घ्या. पण तुम्हीच सांगत चालले की. चला ठीक आहे. चलो. सुजित, येस. लाईट्स प्ले. पहिल्या चेंडू इथे निर्धाव सुरुवात करणारी टीम आहे. जितकं कडवं आव्हान त्यांच्या विरोधात चांगली कामगिरी करण्यासाठी तितकीच चांगली मेहनत करावी लागते. पहिल्याच बॉल वरती टाकून दिलाय आव्हाने, हे देखील कथकी जोडल्या जात आहे. पहिल्याच बॉल वरती इथे षटकार. क्या बात आहे. स्टँड आउट दिला पण रिएक्शन वरतीच कळतं की इथे ऍक्शन मोठी होणार आहे. खटक्यामध्ये वजन, धावा अर्धा डझन. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. 7 धावा झाल्या. पुढचा बॉल इथे देखील नो बॉल आहे. लेट पंचांचा निर्णय इथे आलाय. धावसंख्या होती ती 8. पुढचा चेंडू असेल प्री. इथे देखील ऑन साइडला चेंडू खेळलाय, परंतु जाण्यास नकार. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. फैजल भाई, माईक बंद करा, ते हॅमरिंग होत. धावसंख्या होती ती 8. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल विकेट. फुलटॉसला इथे नव्हती नाही. जो चुकला त्याचा कार्यभाग संपला आणि अशा बॅटरच्या विरोधात फुलटॉस म्हणजे स्वतःच्या जाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखा आहे. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 14. रिलॅक्स मध्ये 14 झाल्यात. कुठल्याही प्रकारची गडबड न करता. पुढचा बॉल एकदा बॅकफूट पंच आणि त्या दरम्यान बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 18. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय पलीकडे. बाहुबलीच्या बॅटमधून बाहुबली षटकारबाजी. आपण मारत नाही, आपण तोडतो. रेकॉर्ड तोडतो. बाकीचा उद्देश नव्हता बोलायचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 24. 24 धावा झाल्या. पहिल्या षटकामध्ये 24. षटक क्रमांक 2 गोल. ऋषिकेश मार्क वरती आहे. साहित्य आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक शिंदे, पहिला नो बॉल. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. त्याला चालू करा. धावसंख्या होती ती 25. पुढचा चेंडू फ्री हिट. ब्रेकचा बॉल खेचून मारतोय. जसा आऊट तसा फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी. त्या बात आहे. ऋतिक यांनी देखील आपलं कारनामा दाखवलं. प्रत्येक गोलंदाजांवरती इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा पाठोपाठ साथ खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल आहे. चला सिंगल आहे. त्याच्या आतमध्ये चेंडू गेला म्हणजे सिंगल. स्ट्राईक होते. स्ट्राईक चेंज.
यश आणि आपली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इथे देखील 2+1 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 34. उघड्या डोळ्याने पाहणी पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ही स्पर्धा देखील झाली आहे सुपर डुपर ही. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 34. पुढचा बॉल फ्री हिट. सरळ वाक्य उडवलाय आणि 6 धाब्यांची मोहर त्या चेंडूवरती लावली आहे. काय फटकेबाजी आहे. 6 वरती इथे धावसंख्या पोहोचते 40 धावा. दुसरं षटक सुरू आहे. मला वाटतं इथे बिल्डिंग टीम वरती प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलं जात आहे. परंतु सिद्धेश बांधल इथं आपण पाहतो एस्टेनच्या मागे आहेत, चढवतात. परंतु इथे जी फटकेबाजी होते ना, बॅटरने दुर्गा टेकला. 46 धावा. पुन्हा एकदा नाहीये त्या वरती पिलरला लागला मात्र तुम्हाला धावा मिळणार नाही. 46 धावा झाल्यात. 46 रन्स टू विन. इथे पूर्ण झाल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक. आता पण नो प्लस 4. आताच्या एकूण 5 धावा. 51 धावा झाल्यात. एक बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल आहे आणि थ्रीचा बॉल आहे. पुन्हा एकदा फ्री. बॅटरला इथे संधी मिळते. बॅटिंग केले इथे दोघांनी. डाऊन असेल षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51 विदाउट लॉस. 51 धावा झाल्यात. गोलंदाजी मागत वरती सनी जैन. एकावन्न धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 ची सुरुवात होते. सनी गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्राईकला असते तेजस. दोघांनी 8 चेंडू खेळलेत आणि 3 पहिला स्पॅटफुटला धावसंख्येमध्ये 1 वाढ. धावसंख्या होते ते 52. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. नो बॉल. काही बॅटर असतात ना ते फार काही गडबडीने खेळतात. तर यश यांच्याकडे असं वाटतं की भरपूर वेळ मिळतोय. वेळ घेऊन ते बॉलला सीमारेषेच्या पलीकडे धाडताय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. धावसंख्या होते ती 65. 65 विदाउट लॉस. 14 मिनिटाचा वेळ लक्षात ठेवा. आहे ना सर? ओके, नो प्रॉब्लेम. मग खर्च करा. धावसंख्या होते ती 65. यश यांच्या विरोधात गोलंदाजी करणं थोडस चॅलेंजिंगच आहे. इथे देखील चांगला चेंडू हाताळला गेला. बॅक टू बॅक इथे 2 षटकारानंतर मात्र चेंडू निर्धाव आहे. 65 धावा झाल्या. पुन्हा एकदा विकेट आणि विकेट घेतला. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. सिल्वर प्रॉपर्टीज यांच्याकडून सनी यांच्यासाठी पारितोषिक आहे. विकेट जर घेतली यश यांची तर. हा चेंडू मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर. धावसंख्या पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 73 धावा झाल्यात. बॅटिंग इथे आतापर्यंत केली आहे. 3 झाले, 3 बाकी आहेत.
नाही तर बाई धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 74. लागोपाठचा तिसरं वाईड आहे. वाईड बॉलची एंट्री पूर्ण केली आहे सनी यांनी. लागेल त्यानंतर अथवा चर्चासत्र दोन्हीपैकी एक गोष्ट करावी लागेल. पुढचा बॉल सनी यांचा. इथे देखील सरळ बॅटचाच वापर आणि बॉल करेल हवाई सफर. काय या बॅटरचे एवढे फॅन आहेत आज प्रत्यक्षात बघायला मिळालं. 47 धाब्यांवरती ते आले. वाटलंही नाही इतक्या लवकर येतील. इथे देखील वैयक्तिक 50 धावा, 53 धावा. यश आपल्याला बॅट दाखवावी लागेल. यस धावसंख्येमध्ये 6 ने वाढ 86 झाल्यात. 86. परत एकदा मोठा फटका खेळला परंतु इथे धाव नाहीये. 86 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्गवरती संघाचे संगनायक सिद्धांत बांदल इथे गोलंदाजी मार्गवरती आहे. एक अष्टपैलू खेळाडू, ऑफिस टेनिस बॉल क्रिकेट मधील अजून एक सुपरस्टार. पहिलाच बॉल इथे मिस टाइम, चेंडू हवेत आणि विकेट घेतलीये. एवढा उशीर कर्णधाराने का केला येण्यासाठी? ही पार्टनरशिप जर बिल्ड झाली नसती तर इतक्या धावा आपल्याला दिसल्या नसत्या. निर्णय घेण्याची ज्याच्याकडे योग्य क्षमता आहे तोच खरा कॅप्टन असतो आणि त्यामध्ये धावसंख्येचा डोंगर उभा केलाय. नवीन बॅटर तर समान ताकदीचेच आहेत. ओम नवीन बॅटर मैदानामध्ये, ओम भंडारकर. यश यांच्या बरोबरीने 86 धावा झाल्यात. हा पण नाशिकचा आहे. मॅन फ्रॉम नाशिक. फार वेगात इथे बॅट फिरवली गेली. धावसंख्या आपण पाहतोय 86. चांगली गोलंदाजी सिद्धार्थ यांची. इथे देखील ऑन साइडला चेंडू खेळलाय. एक धाव तर वेगात पूर्ण होईल. 87 धावा. पुन्हा एकदा सिक्सर किंगला स्ट्राईक मिळते. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. तर सिद्धार्थ मगापासून सांगत होते की गोलंदाजी कशी करायची आहे, आता त्यांनाच करायची आहे. बघूया कशी केली जाईल. दोघंही आपण पाहतोय ऑफिस टेनिस बॉल क्रिकेट मधील नावाजलेले खेळाडू आहेत. इथे मात्र गॅप मध्ये चेंडू दाडण्याचा प्रयत्न, परंतु कॅप्टनने कॅप्टनला बाद केलाय. मी मगाशीच म्हणलं ना की एवढा उशीर का केला सिद्धार्थ यांनी. चांगली इनिंग इथे मात्र समाप्त होते. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. हा चला सत्याऐंशी धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जात समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न नकार. धावसंख्येमध्ये 1 ने 88 धावा. इथे मात्र धावबाद 88 धावा झाल्यात. पहिलाच बॉल षटकार. क्या बात है. पलटवाराला इथे सुरुवात झाली आहे. सिद्धांत बांदल यांच्या बॅटमधून 6 धावा. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. हा चेंडू देखील इथे निर्धाव. डॉट. चांगला चेंडू हाताळलाय यश यांनी. इथे देखील निर्धाव चेंडू आहे. डॉट आहे. चांगली गोलंदाजी. एका षटकारानंतर इथे केलेलं कमबॅक आहे.
3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 7. 7 रन्स आतापर्यंत झालेत. हा चेंडू मात्र अवांतर. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. पहिले षटक सुरू आहे. इथे देखील बॅकफूट पंच आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 14 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. लास्ट बॉल. इथे स्विंग अँड मिस. पहिले षटक संपलंय. ऋतिक शिंदे देंगे और कौन लेगा कौन लेगा ऋतिक को नहीं लेगा चला गोळावू नका. पटपट खेळा. त्याचा उरण्याच्या तितकाच आहे का मार्क वरती ओमकार. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. पहिलाच बॉल इथे निर्धाव. वेगवेगळी स्टाईल असते. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाची जी शैली आहे ना ती वेगवेगळी असते. इथे 3 ते 4 पावलांचा रनअप आहे. परंतु चेंडू डिलिव्हर करताना जो रिलीज पॉइंट आहे त्यावरती सर्व काही अवलंबून आहे. धावसंख्या 14. ओम गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला सिद्धांत. हा तिथं चालेल. पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र रडार मध्ये मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी. 1 तेरी तो दुजी मेरी. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 20. 20 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू ओम यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. थोडस गोलंदाजाला इथे बेल्स पडली का? नाही पडली. मग आऊट नाही मागायचं. अरे त्याचा रिलीज पॉइंट थोडासा चुकीचा आहे. तो बॉलिंग धावसंख्या आपण पाहतोय 21 आहे. 21 धावा झाल्यात. एकदम शेवटपर्यंत बघा. तो बघा. षटकाची समाप्ती 22 धावा. काय गोलंदाज. पुन्हा एकदा विकेट षटकारासाठी. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 33. 1 बॅटर बाद. संख्येमध्ये वाढ. धावसंख्या 33. 1 बॅटर बाद. पुन्हा एकदा इथे विकेट. पुन्हा एकदा षटकार. क्या बात है. म्हणता म्हणता धावसंख्या 39 वरती आली आहे. थोडं लक्ष मोठं आहे. हा चेंडू मात्र निर्धाव. शेवटचे
40 धावा झाल्या, 2 गटार बाद आहेत आतापर्यंत. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथा अंतिम षटक आहे. इथे देखील चेंडू जयष्टीच्या बाहेर. त्याला इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. 42 धावा, 2 गटार बाद. हो बोलायच्या मागचा बॉल लुकन होता. थांबा, आताचा डेड आताचा डेड बॉल आहे. याचा अर्थ हा जो पडेल तो फ्री हिटचा असेल. 42 धावा, 2 गटार बाद. इथे देखील मिस टाइम, परंतु फ्री हिट बॉल झेल घेण्याची एवढी गडबड का? धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 43, 2 गटार बाद 43. 43 फॉल ऑफ 2. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे देखील बिगेट. 6 धावेंची मोहर. धावसंख्या होते ती 49. चला, माय मराठी 11 कॅप्टन रोहन टॉस साठी या. आणि चालू सामन्यातील पराभूत संघ पण लगेच मॅच इथे पुढच्या मॅचचा टॉस संपन्न करणार आहोत. सिद्धेश, टॉस लगेच संपन्न करून घ्या. 50 धावा झाल्या आहेत. एका चेंडूमध्ये अजूनही भरपूर धावा जिंकण्यासाठी. मॅच फिनिश होते. चला, सिद्धार्थ बांदल आणि त्यांच्या विरोधामध्ये रोहन पवार. म्हणजे एका बाजूने माय मराठी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये एक सेकंड हे काय नाव? आनंद